नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. पहा कसं वातावरण आहे. पाऊस बिलकुल नाही आहे. बाहेर सगळीकडे तिकडे पाऊस आहे, आपल्या इकडे पाऊस नाही आहे. आणि अशा पावसाचा काय उपयोग आहे? येतो नुसतंच पाण्याची आंघोळ होते, आपल्याला मोटरीने पाणी द्यावं लागतं. ही भाजी आहे आंबाडीची, इथे बी पडलेले. असं आंबाडी काढून ना त्याच्या बिया काढून ठेवतात. आम्हाला काय वेळच नाही मिळत, बिया काढून ठेवत नाही. ते आंबट झालं की बिया तिथेच पडतात. ए टायगर, का करतो? दिसतच नाही आहे टायगर आपल्या मुगामध्ये. हा आपला मूग आहे, घर खर्चापुरतं सगळं होतंय आपल्याला. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताच राहता, मग लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. आणि हे पहा, हे गणेश वेल आहे. हे आपण विकत आणलेलं. मला इतकी फुलं आवडली बहिणीच्या गावी गेलो तेव्हा. आणि ह्याचा रंग पण पाहू शकता, फार एकदम नॅचरल रेड आहे. असा रेड कुठेच नाही आहे. एकदम खूप छान वाटतं हा रंग. आणि आता एवढी आपल्या इकडे आलेले आहेत. आपल्या इथून बिया पण लोक घेऊन जातात, म्हणजे काही नेलेत आणि आपल्यालाही त्यांनी दिलेत. तर त्यांच्याकडे पण आलेत सगळी. आणि हे पहा, आपल्या इथं कोळपायचं होतं पण तो कोळपणारा आला नाही आहे. तर आता ते सगळं कॅन्सल करायचं आणि आपल्याला कुठेच जायचं नाही. आपलं हे बसून यातलं आपल्याला आपल्या गुरांसाठी गवत काढायचं. काय एवढंच गवत आहे. कोण म्हणेल का ह्याला खुरपलं आहे म्हणून? जंगल झालं आहे, जंगल सगळं. करायचं आपल्याला आता हे हळूहळू घेतलं काढायचं गवत. उडदाला फुलं लागले. मला प्रचंड कसतरी वाटते बघून, पण काही विलाज नाही. हे कुठून एवढं गवत आलं काय माहिती? शेणखत, हे शेणखत टाकलं की हे असं होते, नाही टाकलं की काय माहिती बाई. खुरपून पण असं कसं कोणालाही विश्वास बसणार नाही की हे खुरपले. मग आता याला बघूनच अंगावर काटा येतो. आता फवारणी करू शकत नाही आहे, उडदाला फुलं आले म्हणून आपण फवारणी करू शकत नाही आहे. सो आता पटापट स्वयंपाक करून घेते आणि आवरते आणि येते. काय घरचं टचून भेटत नाही खुरपले. यांनी पण इथं कोळपले वाटतं, त्यांची पूर्ण राखत झाली. कोळपलेलेच बरेच. आता बरेच लोक कोळपतात. हे काय, हे किती गवत होते ह्याच्यामध्ये पण. आणि इकडे छोटा उडीद असल्यामुळं, छोटा उडीद असेल ना की गवत पटापट वरती जातं. शुभ्रा म्हणे, मला कॉल केलेला म्हणे. शुभ्रा आपली बसते मध्ये बसते उठते. म्हटलं डॉक्टरांना, पुन्हा विचारलं नाही डॉक्टर आलं की नाही. हा मला आता गेल्या वर्षी थोडी कमी होती, ह्या वर्षी भरपूर सडा झालेला आहे. ह्याचा पारिजातकाचा सडा. गोमित्र धरायला गेल्यावर देत नाही आणि अशी ती सुरुवात करते. सो आम्ही पण तिच्या वाटेत जात नाही घ्यायला. पहा, लाल जास्वंदीमध्ये पांढरी जास्वंद कशी खुलून दिसते. कॉम्बिनेशन एकदम करेक्टली आहे दोघींचं. इथे तर तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही याचं वर्णन. आणि जो अनुभवतो ना त्यालाच माहिती आहे. कोणाकडे जर असं झाड असेल पारिजातक किंवा कुठे गेले असेल तर तुम्ही अनुभव करू शकता. फक्त इथं उभं राहायचं. असा गोड सुगंध आहे, इतका गोड सुगंध आहे ना, मोहून जातं माणूस. मोह आवरत नाही आहे इथे उभा राहण्याचा आणि हे पाहण्याचा. तरी एकदा ना, म्हणजे कसं आहे, मोगऱ्याचं फूल आहे ना त्याचं लिमिट असेल, कारण काही खुरड्याजवळ मोगऱ्याचं झाड आलेलं, पाऊस पडल्या भरपूर फुले आली आणि आता ते फुलं आता गेली, त्याचा बहरच असेल बहुतेक. तर ती फुलं गेली. आता ह्याचं कसं जवळजवळ महिना होऊन गेला पण ह्याचा संपत नाही आहे बहार. पहा, आणखी दुसऱ्या छोट्या कळ्या आहेत. एक गेले की पुन्हा दुसऱ्या कळ्या छोट्या, एक गेले की पुढं. तसं मोगऱ्याचं नाही आहे. मी कोंबड्याचं झाडून काढायला लागले, मला बिलकुल घाण नाही आली, सगळा सुगंध. मला वाटायचं तिकडचं मोगरा इकडे कसं सवय, म्हणजे इकडे कसं सुगंध दरवळतो. तर त्यांनी इकडे जागोजागी अशा काड्या खवलेल्या, पाऊस आला की पण त्या फुटल्या आणि लगेच फुलांना बहर आला. आणि ह्याचं तसं नाही आहे, ह्याचं बहर चालूच राहतं असं. पण ह्याचंही काहीतरी उन्हाळ्यामध्ये ह्यालाही कमी होतात. आता बघा ना की दिवाळीपर्यंत मला वाटतं ह्याचा चालू असेल. आणि प्रचंड असं दुसऱ्या कळ्या लगेच उगवतात. ही फुलं फुलली की दुसऱ्यामध्ये त्याच्या मागे कळ्या आहेच. असं भरगतचं पूर्ण कळ्यांनी असं भरून गेलेलं आहे. तुम्हीही पाहू शकता. हे सगळे आहेत ना
दिसतात पोपटी, त्या कळ्या आहेत. चला आता आपण पोटा पाण्याचं काहीतरी पाहावा आणि परत इतरही कामं आहेत आपल्याला. सो मी मिरात आहे, तुमची रजा घेते, मी इथेच थांबते. पण पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. गाडीच्या मागे धावतोय. काळजी काय मित्रांनो स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. पावसाळा आलेला आहे आणि आलेला आहे सगळ्यांना माहिती आहे. पाऊस चालू होऊन बरेच दिवस झालेला आहे. सो आपण बाईकवर कुठे कुठे बाहेर जातो, मीही जाते कधी कधी. आणि रस्त्यावरती जे ट्रॅक्टर असतात, ग्रामीणमध्येही असतात आणि शहरामध्ये पण खड्डे असतात. खड्ड्याचा विषय तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण जे ट्रॅक्टर मोठे मोठे असं शेतातनं डायरेक्ट रस्त्यावर येतात, तर ट्रॅक्टरच्या चाकाला प्रचंड प्रमाणामध्ये चिखल लागलेला असतो. आणि तो चिखल आहे ना, इतकी माती अशी चिकट असते ना की डांबरीला चिटकते आणि जोरात पाऊस आला तर वाहून जाते. पण छोटा जेव्हा पाऊस येतो तर तो चिखल निघत नाही आहे. मग त्यामुळे गाड्या स्लिप होतात. म्हणूनसाठी पाहून सावकाश गाड्या चालवा अशी मी तुम्हाला विनंती करते. त्याचबरोबर मी मिरात आहे, तुमची रजा घेते, मी ते सांगते. पुन्हा रजा होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.